नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल नेहमीप्रमाणे. तर मुलांनो, आज आपण 7व्या वर्गातील आपण एका नव्या चॅप्टरला, नव्या प्रकरणाला सुरुवात करत आहोत आणि आपलं जे युनिट कुठलं आहे? युनिट 3 आणि त्याच्यातलं बघा आपलं 3.1 स्लीप बेबी स्लीप ही पोएम अभ्यासलेली आहे. त्यानंतर आपण द वेलकम हा प्ले सुद्धा म्हणजे एक नाटक सुद्धा अभ्यासलेला आहे आणि त्यानंतर आपण न्यूज एनालिसिस. न्यूज एनालिसिस हा एक वेगळा टॉपिक आहे. ते पण आता आपण अभ्यासू. तर बघा, आपण आपल्या नव्या चॅप्टरला सुरुवात करतो आहे आणि काय नाव आहे मुलांनो? न्यूज एनालिसिस. आता न्यूज म्हणजे काय? न्यूज म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, न्यूज म्हणजे बातमी आणि एनालिसिस म्हणजेच काय? बातमीचं विश्लेषण. तर बघा मुलांनो, आपल्याला लर्न, ॲक्टिव्हिटी, गेम, टेस्ट आणि क्वेश्चन आन्सर यांच्या माध्यमातून आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर आता आपण सर्वप्रथम समजूया की न्यूज एनालिसिस म्हणजे काय? म्हणजे बातमीचं विश्लेषण म्हणजे काय? तर बरेचदा मुलांनो, आपण टीव्हीवर न्यूज ऐकतो. तुम्ही वाचत म्हणजे असं आपल्याला ब्रेकिंग न्यूज म्हणजे ब्रेकिंग न्यूज म्हणजे ताजी बातमी असं असते. परत असते आपल्याला म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या असतात ना असं. तर त्या बातम्या आपल्याला खरंच म्हणजे आपण जेव्हा न्यूज पाहतो आणि आपल्याला न्यूज चॅनल वाले काय करतात, की एक्झॅक्टली म्हणजे ते तसंच घडलं ते दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण जी आपण बातमी बघतो ती खरंच खरी आहे का? की त्याच्यात तेवढं तथ्य आहे? की कुठल्या सोर्सेसद्वारे ती बातमी आलेली आहे? की कोणी प्रत्यक्षदर्शींनी ती बातमी सांगितलेली आहे? की असं फेक आहे की ट्रू आहे? म्हणजे खरंच आपण जेव्हा बातमी ऐकतो तेव्हा संतप्त न होता आणि आपल्या जे ॲक्शनचं रिएक्शन न देता आपण ती बातमी कुठून आली, ती खरंच आहे का हे पडताळणं फार महत्त्वाचं आहे. आता बरेचदा आपण टीव्ही पाहताना बघतो किंवा तुम्ही मोबाईलवर YouTube जेव्हा वगैरे पाहता एखादं गाणं किंवा काय, तशा बऱ्याच बातम्या येतात. आपल्याला दिसतात न्यूज वगैरे दिसतात, की फेअरनेस क्रीमच्या न्यूज दिसतात. म्हणजे आता तर वाढतं वजन आहे, तर वेट लॉस त्याचा आपल्याला जाहिराती दिसतात किंवा त्याच्याबद्दल असं सांगितलं जातंय. म्हणजे असं आपण आपण बऱ्याच असा ॲड पाहतो किंवा बातम्या पाहतो, की त्याच्यामुळे असं आणि आपल्याला खरंच ते तसं आहे का? खरंच म्हणजे ते असं होऊ शकतं का? तर म्हणजे आपण हे पडताळणी करणं हे फार महत्त्वाचं आहे किंवा एखाद्या सेलिब्रिटीविषयी किंवा एखाद्या उद्योगपतीविषयी आपण पाहिलं, की त्यांच्याबद्दल असं बिनधास्त बातम्या छापल्या जातात. पण एक्झॅक्टली ते खरंच आहे की नाही ही पडताळणी करणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्याला एखाद्या ठिकाणी कुठला प्रसंग घडला, तर ते आहे त्यापेक्षा दाखवण्याचा प्रयत्न बातमीमध्ये केला जातो आणि कधी-कधी जी गोष्ट दाखवायची आहे, तर कुठल्यातरी राजकीय प्रेशरमुळे ते आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही किंवा ते उलट्या पद्धतीने दाखवलं जातं. तर आपण एक काय आहोत, प्रेक्षक आहोत आणि आपण ह्या ज्या बातम्या ऐकतो, तर आपण अवेअर असायला पाहिजे, जागरूक असायला पाहिजे आणि जेव्हा आपण न्यूज बघतो, तर ती त्याच्यावर आपण पटकन प्रतिक्रिया न करता आपण ते म्हणजे पडताळणी करणे, खरंच ती बातमी खरी आहे का? की फेक आहे? की कुठल्या सूत्राकडून दिलेली आहे? तर हे आपण तपासून हे बघायला पाहिजे. ते न्यूज एनालिसिसमध्ये आपण तेच शिकणार आहोत, की न्यूज एनालिसिस, न्यूजचं विश्लेषण आपल्याला बघायचं आहे. तर इथे 4 छोट्या-छोट्या स्टोऱ्या दिलेल्या आहेत. म्हणजे 4 छोट्या-छोट्या न्यूज दिलेल्या आहेत. तर त्या कशा आहेत त्या आपण त्या स्टोरीच्या माध्यमातून त्या न्यूज ज्या 4 बातम्या दिलेल्या आहेत, ज्या 4 न्यूज दिलेल्या आहेत, त्या माध्यमातून आपण न्यूज एनालिसिस आता बघूया, की एनालिसिस म्हणजे विश्लेषण कसं करायचं, ते खरं आहे की खोटं आहे हे कसं ठरवायचं, हे आपल्याला या पाठात शिकायला मिळणार आहे. तर चला मग आपण न्यूज एनालिसिस एका आपण नव्या धड्याला काय करूया, सुरुवात करूया. तर बघा चॅप्टर 3.3 न्यूज एनालिसिस. तर मुलांनो सर्वप्रथम इंट्रोडक्शन पाहूया आणि म्हणजे आपण याची प्रस्तावना पाहूया, की आपण हे जे चॅप्टर किंवा न्यूजबद्दल शिकतो आहोत, त्या एक्झॅक्टली आपल्याला काय माहिती म्हणजे काय शिकणार आहोत ते आपण समजून घेऊया. तर काय दिलेलं आहे, मोस्ट ऑफ अस बिलीव्ह दॅट. बिलीव्ह करणे म्हणजे काय मुलांनो? विश्वास करणे. बिलीव्ह म्हणजे विश्वास करणे. Most of us believe that all the news items published in the newspaper are true and reliable. तर बरेचदा काय होतं मुलांनो, की मोस्ट ऑफ अस बिलीव्ह म्हणजे खूप लोक असं विश्वास ठेवतात दॅट ऑल द न्यूज आयटम पब्लिश्ड. न्यूज आयटम्स म्हणजे ज्या बातम्या असतात किंवा आयटम्स म्हणजे प्रकार, ज्या बातम्यांचे जे प्रकार होतात पब्लिश्ड केले जातात म्हणजे लोकांसमोर जे दाखवलेले जातात, तर इन द न्यूजपेपर म्हणजे न्यूजपेपर म्हणजे जे आपलं वर्तमानपत्र आहे. वर्तमानपत्रात ज्या काही बातम्या दिलेल्या जातात किंवा आपण न्यूज चॅनलवर ज्या बातम्या पब्लिश केलेल्या जातात, तर मोस्ट ऑफ द लोकांचा असा बिलीव्ह असतो म्हणजे ते विश्वास करतात, की त्या ज्या बातम्या काय आहेत, ट्रू म्हणजे काय मुलांनो? खऱ्या. ट्रू म्हणजे खऱ्या आणि रिलिएबल म्हणजे काय? विश्वसनीय. म्हणजे विश्वास ठेवण्यासारख्या, विश्वसनीय.
तर बरेचदा काय होतं, आपण जेव्हा न्यूजपेपरवर न्यूज वाचतो किंवा आपण न्यूज चॅनलवर जेव्हा न्यूज पाहतो, तर काय होतं, मोस्ट ऑफ अस बिलीव्ह, म्हणजे खूप सारे लोकं त्या न्यूज आयटम्स, म्हणजे जे न्यूजचे प्रकार आहेत, बातम्यांचे जे प्रकार आहेत, जे पब्लिश होतात, जे छापले जातात, त्याच्या काय करतात, इन द न्यूजपेपर, जे न्यूजपेपरमध्ये ज्या बातम्या छापल्या जातात, आर ट्रू अँड रिलायबल. तर खूप लोकांना त्या काही खऱ्या वाटतात आणि रिलायबल म्हणजे विश्वसनीय वाटतात. पण असं बरेचदा नसतं. हाउएव्हर, समटाईम्स, म्हणजे कधी काय होतं, सम ऑफ द न्यूज आयटम्स डू नॉट मॅच ऑर डू नॉट टॅली विथ फॅक्ट्स. तर काही-काही आपण न्यूज आयटम बघतो, की न्यूज छापलेल्या जातात, तर त्या सगळ्याच काही खरं असतात का? नाही. पण ते आपण पडताळून घ्यायला पाहिजे. ही बातमी आहे ती खरंच खरी आहे का? समटाईम्स, म्हणजे काही वेळेला काय होतं, सम ऑफ द न्यूज आयटम्स, म्हणजे काही न्यूजचे बातम्यांचे जे प्रकार आहेत, डू नॉट मॅच, म्हणजे ते मॅच होत नाही. म्हणजे ते असं स्पष्ट होत नाही, डू नॉट मॅच अँड डू नॉट टॅली विथ फॅक्ट्स. फॅक्ट म्हणजे काय? खरेपणा. तर कधी-कधी आपण ज्या बातम्या बघतो, तर त्या मॅच होत नाही. डू नॉट टॅली विथ द फॅक्ट्स, म्हणजे जे खरं आहे, त्या ज्या बातम्या पब्लिश होतात, तर ते डू नॉट मॅच, म्हणजे त्या बातम्या मॅच होत नाही. अँड डू नॉट टॅली विथ फॅक्ट्स, म्हणजे आपण ते खरं आहे की नाही हे टॅली आपण करू शकत नाही. टॅली करणे म्हणजे आपण पडताळून, अ, म्हणजे पडताळतो, तेव्हा काय होतं, सम ऑफ द न्यूज आयटम्स डू नॉट मॅच, म्हणजे ते आयटम्स मॅच नाही होत असं. आणि ऑर डू नॉट टॅली विथ फॅक्ट्स, आणि आपण ते खरं आहे की नाही असं आपण टॅली पण एक्झॅक्टली नाही करू शकत. म्हणून काय करायचं, की जे बातम्या छापतात त्या खरंच खऱ्या आहेत का, की खोट्या आहेत, की कुठून, असं तिथे आपल्याला कधी-कधी असं क्वेशन मार्क्स असतो किंवा उद्गारवाचक चिन्ह असतं. म्हणजे काय असतं त्याच्यामागे, की एक्झॅक्टली ते खरं आहे आपण असं बोलू शकत नाही. इट इज नेसेसरी. नेसेसरी म्हणजे काय? गरजेचं आहे. इट इज नेसेसरी टू थिंक वेल अँड केअरफुली अबाउट व्हॉट वी रीड ऑर हिअर बिफोर वी फॉर्म अवर ओपिनियन. इथे काय म्हटलेलं आहे, इट इज नेसेसरी, जेव्हा आपण बातमी वाचतो किंवा एखादं पटकन आपल्या डोळ्यासमोर, तुम्ही चॅनलवर बघाल, की आता आपण जसं समाजात बघतो, की जाती धर्मावरून पण सुद्धा वाद होतात. तर आपल्याला काय, एखादं आपण बातमी वाचतो, की अरे त्या एका माणसाने त्या जातीबद्दल असं बोललेलं आहे. तर लोकं काय करतात, खरंच बोललं आहे की नाही याची पडताळणी न करतात ग्रुपनी येतात. आपण बघतो, की खूप मोठे-मोठे आंदोलन केले जातात, राडा होतो रस्त्यावर वगैरे, आणि असं राजकारणी लोकं ते अजून परत काय करतात, त्या गोष्टीला मोठं हे करतात. पण आपण हे जे काही वाचतो आहोत, हे एक्झॅक्टली खरंच खरं खरं आहे का? हे ट्रुथ आहे का? हे आपण समजून घ्यायला पाहिजे. तर इट इज नेसेसरी, हे फार गरजेचं आहे टू थिंक वेल. आपण चांगल्या प्रकारे विचार करणं, थिंक म्हणजे विचार करणं. विचार करायला आवश्यक आहे. केअरफुल अबाउट व्हॉट वी रीड, म्हणजे जे आपण वाचतो त्याच्याबद्दल काळजीपूर्वक आपण वाचलं पाहिजे. ऑर हिअर, म्हणजे आणि जे काही वाचतो आणि ऐकतो, बिफोर वी फ्रॉम अवर ओपिनियन, म्हणजे आपल्याला जर आपलं ओपिनियन द्यायचं असेल, त्याच्यावर जर आपल्याला मत मांडायचं असेल किंवा आपल्याला आपली प्रतिक्रिया व्यक्त करायची असेल, तर जी बातमी आपण बघतो, तर ती खरंच सत्य आहे की नाही याची पडताळणी केलेली पाहिजे. आपण जे ऐकलं आहे ते खरंच आहे की नाही याची पडताळणी केली पाहिजे. नाहीतर जस्ट बघतो म्हणून आपण त्याची प्रतिक्रिया द्यायला पाहिजे, किंवा आपल्याला कोणीतरी सांगत आहे म्हणून त्यावर प्रतिक्रिया द्यायला पाहिजे. एखाद्याने म्हणजे जे आपण बघतो, की असे अ, राजकारणाबद्दल बोललं जातं, जे ॲक्टर वगैरे आहेत त्याच्याबद्दल बोललं जातं, किंवा जाती धर्मावरून वाद वगैरे केल्या जातात आणि त्याच्या मोठमोठ्या बातम्या छापल्या जातात. पण जे आपण हे वाचताना आपल्या प्रतिक्रिया देण्यापूर्वी काय आहे, इट इज नेसेसरी, म्हणजे फार गरजेचं आहे, की ती बातमी खरी आहे की खोटी आहे याची पडताळणी करणं जास्त गरजेचं आहे. आणि आपण हे पडताळणी केल्यानंतर त्याच्यानंतरच आपण आपलं ओपिनियन, म्हणजे आपलं मत द्यायला पाहिजे. तर न्यूज एनालिसिसमध्ये हे सांगितलेलं आहे मुलांनो, की न्यूज विश्लेषण एनालिसिस म्हणजे विश्लेषण. एखाद्या न्यूजचं, एखाद्या बातमीचं आपल्याला विश्लेषण करायचं आहे, तर आपल्याला ती बातमी खरं आहे की खोटं आहे हे जाणून घ्यायला पाहिजे. आणि आपण कुठल्याही बातमीवर विश्वास ठेवण्याच्या आधी त्याची पडताळणी करणं आणि त्याच्यानंतरच आपण आपलं ओपिनियन द्यायला पाहिजे. तर इथे आपल्याला असं 4 स्टोऱ्या दिलेल्या आहेत, 4 बातम्या दिलेल्या आहेत आणि 4 वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या आहेत. तर त्याच्यातून आपल्याला त्या बातम्या खरंच ट्रू आहे की फेक आहेत, की अशाच फसवणाऱ्या आहेत, ते आपण आता बघू आणि त्यानुसार आपल्याला एनालिसिस करायचं आहे. तर बघा, आपण आता आपल्या
आपलं इंट्रोडक्शन बघितलेलं आहे. तर आता मुलांनो आपण जे आहे ते याचं काय बघूया. आपण आता स्पष्टीकरण बघूया. आता तुम्ही बघाल की सकाळ झाली की सगळ्या म्हणजे आपल्या आई-बाबांना तर काय लागतो सकाळ झाली की तुम्ही जेव्हा झोपून उठता तेव्हा आपल्या घरात काय दिसते? न्यूजपेपर दिसते आणि न्यूजपेपर म्हणजेच काय वर्तमानपत्र आणि आपल्या बाबांना किंवा आईनं जेव्हापर्यंत न्यूजपेपर हातात भेटत नाही तेव्हापर्यंत ते चहा सुद्धा पीत नाही. तर बघा न्यूजपेपर म्हणजे काय आहे? ही म्हणजे प्रत्येकच लोकं प्रत्येकाच्याच घरात येत असतं आणि हा म्हणजे खूप महत्वाचा चहासोबत आपल्याला कधी तुम्ही बघाल, की न्यूजपेपर वाचताना आपल्या आई किंवा बाबा दिसतात. तर बघा इथे दाखवलेलं आहे, की हे काही न्यूजपेपर दाखवलेले आहेत. इथे न्यूज आहेत म्हणजे काही बातम्या आहेत आणि प्रत्येकाच्या घरात येतं म्हणून प्रत्येक वाचक वर्ग असा आहे. तर बघा इथे काय दिलेलं आहे आपण ते बघूया. तुमच्याही घरात न्यूजपेपर येत असेल, तुमचे आई-बाबा वगैरे वाचत असतील आणि तुम्ही हेही बघत असेल, की वाचता-वाचता त्याच्यावर डिस्कशन होतं. अ, म्हणजे डिस्कशन होतं, डिस्कस केलं जातं आणि आपल्याला जसं क्रिकेट असेल त्याच्यावर डिस्कस करताना दिसतं. फुटबॉल असेल, मॅचेस असेल, राजकीय चर्चा असेल, याच्यावर आपल्या घरात पण आपण न्यूजपेपरवर बोलताना डिस्कशन आणि ओपिनियन मांडताना पाहिलेली आहे. तर बघा म्हणजे ते काय करतात त्याच्यात एनालिसिस होते म्हणजे विश्लेषण होतं. प्रत्येकजण आपापलं मत मांडत असतो. पण हे मत मांडण्याच्या आधी आपण आपल्याला बघायला पाहिजे, की ती न्यूज खरीच ट्रू आहे का? सत्य आहे का? याची पडताळणी करणं फार गरजेचं आहे. बघा, स्टुडंट्स म्हणजे विद्यार्थी, यू मस्ट हॅव सीन युअर एल्डर्स ऑर फ्रेंड्स रीडिंग न्यूज आयटम्स ऑर वॉचिंग द न्यूज बुलेटिन. आता तुम्ही मुलांना बघितलं असेल, यू मस्ट हॅव सीन तुम्ही तुमच्या घरात बघितलेलं असेल, युअर एल्डर्स म्हणजे जे आपल्या घरातील जे मोठे माणसं असतात, आपले आई, बाबा, काका किंवा जे दादा वगैरे जे असतात, ऑर फ्रेंड्स किंवा तुमचे जे मित्र वगैरे असतात, रीडिंग न्यूज आयटम्स म्हणजे आपल्याला आपल्या घरात आजूबाजूला किंवा तुम्ही असं रस्त्याने जाल तर सकाळी लोकं चहा करताना रस्त्यावर किंवा कुठल्या पानठेल्यामध्ये, टपऱ्यांमध्ये काय न्यूजपेपर वाचताना दिसतात, चहा पिताना न्यूजपेपर वाचताना दिसतात. तर आपण हे सर्वत्र काय बघत आलेलो आहोत, न्यूज आयटम्स ऑर वॉचिंग द न्यूज बुलेटिन किंवा न्यूजपेपर वाचत नसले तर आपल्याला सकाळी-सकाळी प्रत्येकाच्या घरात न्यूज बुलेटिन म्हणजे बातम्यांचा काय येतो, आवाज येत असतो. आणि आता तर प्रत्येकाकडे फोन आहे, तर फोनमध्ये सुद्धा न्यूज आपल्याला बघायला मिळतात. कुठे काय घडलेलं आहे, ते आता आता तर खूप सोपं झालेलं आहे. ऑन टीव्ही अँड डिस्कसिंग देम विथ फीलिंग्स. तर आपल्याला काय दिसते इथे एक फॅमिली दिसतेय, छोटे मुलं आहेत, त्यांची मम्मी-पप्पा आहेत आणि समोर काय दिसतो आहे न्यूजपेपर आहे. म्हणजे हे घरातलं एक दृश्य आहे. तर तुम्हाला हे दृश्य प्रत्येकाच्या घरात दिसेल, की सकाळी-सकाळी आपल्याला किंवा संध्याकाळी न्यूज बघताना दिसतात पूर्ण फॅमिली किंवा सकाळी बघाल तर चहासोबत प्रत्येकाच्या हातात मोठ्यांच्या जे आपले एल्डर्स आहेत, मोठे आहेत किंवा फ्रेंड्स आहेत, तर काय दिसतात प्रत्येकाच्या हातात न्यूजपेपर दिसतो. सो आपल्याला काय दिसतात ऑन टीव्ही अँड डिस्कशिंग आणि न्यूज बघता-बघता काय करतो आपण डिस्कस करतो. डिस्कसिंग म्हणजे काय मुलांनो चर्चा करणे. डिस्कस करणे म्हणजे त्याच्यावर चर्चा होत असतात आपल्या घरात. देम विथ फीलिंग्स. फीलिंग्स म्हणजे आपल्या ज्या मनात भावना असतात, म्हणजे चांगल्या किंवा वाईट ज्या असतात. जसं बघा आता तुम्ही एखादा अपघाताचा प्रसंग पाहिला किंवा तुम्ही लढायांचे वगैरे तर आपल्याला खूप असं हानी होताना दिसते किंवा तुम्ही बघायला पूर आलेला आहे, कुठे आग लागलेली आहे किंवा कुठे काहीतरी चांगला समारंभ झालेला आहे. तर आपण असं बरंच बघत असतो. तर आपल्या फिलिंग जर दुःखद घटना असेल, तर आपल्याला सॅड वाटते, दुःख होतं. जर एखादी चांगली घटना असेल, तर आपल्याला त्याचा आनंद होतो आणि आपलं काही असेल, तर आपण काय करतो त्याच्यावर डिस्कस करतो मुलांनो. म्हणजे आपल्या घरात त्या विषयावर चर्चा होत असतात. जसं इलेक्शन जवळ आले, तर कुठली पार्टी जिंकेल, कुठल्या पार्टीने काय केलेलं आहे, कुठला नेता काय कसा आहे, याच्यावर डिस्कशन होतं. एखादी मूव्ही जर चांगली असेल, तर त्याच्याबद्दल लिहिलेलं असतं, की मूव्ही कशी आहे, काय इन्स्पिरेशन त्याच्यावर डिस्कस करतो. एखादा पॉलिटिकल हे भाग असेल त्याच्यावर आपण करतो किंवा एखादा फिल्म असेल, अभिनेता असेल, अभिनेत्री असेल त्यांचे इंटरव्ह्यूज वगैरे असतात त्यांच्यावर करतो. कोणाचं निधन झालं असेल, कोणाला अवॉर्ड मिळाला असेल किंवा कुठे पूर किंवा असं काही प्रसंग घडला असेल, तर काय आपण ह्याच्या बातम्या पाहून आपण काय करतो घरी आपल्या फीलिंग्स म्हणजे आपल्या भावना काय करतो आपण व्यक्त करतो आणि त्यावर आपलं बातमी बघता-बघता आपण आपलं ओपिनियन देतो. म्हणजे हे चांगलं आहे की वाईट आहे. आपल्याला पटतं किंवा नाही पटत असं काय आपलं मत आपलं आपण असं व्यक्त करताना दिसतो बघा. इव्हन यू मस्ट बी डूइंग द सेम आणि जसं आपण बघतो आहोत तसं आपण पण तसंच करतो. आता बघा एखाद्याला टीम आवडत असेल कुठली, जसं आता IPL वगैरे बघतो, तर कोणाला चेन्नईची टीम आवडत असेल, कोणाला मुंबईची आवडत असेल, तर प्रत्येकाला काय असतं त्याच्याबद्दल असं क्युरियस असतो आणि त्याच्या टीमनी वगैरे जिंकलं की आपण आपले बघा एक्सप्रेशन, मत आणि असे म्हणजे आपल्या भावना आपण असं व्यक्त करतो. इव्हन यू मस्ट
डुईंग द सेम म्हणजे काय करतो आपण आपल्यासोबत पण असं होतं म्हणजे आपण पण असं करतो. बघा, इफ अ पीस ऑफ न्यूज मेक्स अस हॅपी म्हणजे एखादी आपण न्यूज वाचली, पीस ऑफ न्यूज म्हणजे एखादी आपण असं घटना वगैरे बघितली किंवा वाचली, मेक अस हॅपी म्हणजे आपण काय होतो एखादी घटना बघताना जसं कोणाला नोबेल पुरस्कार मिळालेला असेल, कोणी आपल्या भारताने म्हणजे क्रिकेटचा सामना जिंकलेला असेल, मेडल मिळवलेले असतील ऑलिम्पिकमध्ये वगैरे किंवा क्रिकेटमध्ये वगैरे, तर काय करतो आपण त्याच्यावर आपल्या म्हणजे हॅपी करतात. एखादी घटना बघून किंवा वाचून आपल्याला काय होतो त्याचा आनंद होतो. वी से इट इस गुड न्यूज. तर ज्याच्यामुळे आपल्याला आनंद होतो त्याला काय म्हणतो आपण गुड न्यूज म्हणतो किंवा एखाद्या म्हणजे गाड्यांच्या किमती कमी झाल्या असेल, पेट्रोलच्या किमती कमी झाल्या असतील, सिलेंडरच्या किमती कमी झालेल्या असतील, तर याला काय म्हणू आपण गुड न्यूज म्हणू. पण सपोज कुठे पूर आलेला असेल, कुठे आग लागलेली असेल, कुठे भीषण अपघात झालेला असेल आणि ज्याच्यामुळे आपल्याला दुःख होते त्याला काय म्हणू आपण त्याला बॅड न्यूज म्हणू. तर हे आपल्या भावना व्यक्त करताना ज्याच्याने आनंद होतो त्याला आपण काय म्हणू वी से इट इज गुड न्यूज. तर आपण काय म्हणू त्याला गुड न्यूज म्हणजे चांगली बातमी. इट इफ इट मेक्स अँग्री जर बघा आपल्याला एखादी बातमी बघून अँग्री झालो ऑर सॅड. अँग्री म्हणजे एखादी बातमी बघून आपल्याला खूप राग आला आणि खूप असं दुःख झालं तर काय म्हणतो आपण वी कॉल इट बॅड न्यूज म्हणजे ती वाईट बातमी होती, बॅड न्यूज होती असं आपण म्हणतो. जर आपला संघ क्रिकेटमध्ये हरला तर ही बातमी काय राहील आपल्याला म्हणजे काय राहील, की आपल्यासाठी ती सॅड राहील, अँग्री राहील, म्हणजे की राग येईल, की अरे आपला संघ हरला, म्हणजे आपली टीम हरली, तर कसं ती आपल्यासाठी दुःखद घटना राहील. आणि तोच संघ जर जिंकला, तर काय येईल आपल्यासाठी ती बातमी छान असेल वगैरे असेल. बघा सम न्यूज आयटम्स म्हणजे काही न्यूज आयटम्स असतात. आयटम्स म्हणजे प्रकार. सम न्यूज आयटम्स आर इंटरेस्टिंग म्हणजे काही जे न्यूज आयटम्स असतात ते इंटरेस्टिंग असतात म्हणजे मनोरंजक असतात. मनोरंजक असतात काही न्यूज आयटम्स ह्या इंटरेस्टिंग म्हणजे मनोरंजक असतात अँड सम अदर्स आर बोरिंग म्हणजे काही-काही न्यूज अशा कंटाळवाण्या असतात. आता मनोरंजक इंटरेस्टिंग न्यूज कुठल्या असतील? स्पोर्ट्सबद्दल असतील, चित्रपटांबद्दल असतील, कुठे अवॉर्ड मिळालेला असेल, त्या काय असतील? इंटरेस्टिंग मनोरंजक असतील आणि बोरिंग आता एखाद्याला पॉलिटिक्समध्ये राजकारणात इंटरेस्ट नसेल आणि त्याला ते वाचताना तेवढं समजत नसेल, तर त्या न्यूज काय वाटतील? त्यांना बोरिंग वाटतील. तर बघा प्रत्येकाला न्यूज त्यांच्या आवडीनुसार तुम्हाला कुठला टॉपिक आवडतो, तर त्याच्यानुसार तुम्हाला त्या मनोरंजक वाटतील आणि एखाद्याला तोच टॉपिक बोर सुद्धा वाटू लागतो. तर काही न्यूज कशा असतात, बोर असतात आणि काही न्यूज इंटरेस्टिंग असतात. पण आपण सर्वप्रथम आपला जो आवडता टॉपिक असतो मनोरंजक म्हणजे आपल्याला कुठल्या न्यूजमधून आनंद मिळतो किंवा आपल्याला कशात इंटरेस्ट आहे त्यानुसार आपण काय करतो, त्या न्यूज पटकन वाचतो. बघा, वी नीड टू कन्सिडर वेदर अ पीस ऑफ न्यूज इज रिलायबल ऑर अनरिलायबल. इथे काय म्हटलेलं आहे, वी नीड टू कन्सिडर म्हणजे आपल्याला गरज आहे कन्सिडर करण्याची म्हणजे मानण्याची गरज आहे. वेदर अ पीस ऑफ न्यूज इज रिलेबल म्हणजे जो आपण न्यूज वाचतो आहे म्हणजे एका कॉर्नरवरचा असा न्यूज वाचतो आहे, एक बातमी जर आपण वाचतोय तिथे रिलायबल आहे. रिलायबल म्हणजे काय? विश्वसनीय आहे, विश्वसनीय. विश्वसनीय म्हणजे विश्वास ठेवण्यासारखी आहे, की अनरिलायबल म्हणजे विश्वास न ठेवण्यासारखी आहे. विश्वास न ठेवण्यासारखी. तर बघा, हे आपण ठरवायचं असतं. म्हणजे वी नीड टू कन्सिडर म्हणजे आपल्यालाच ते ठरवायचं आहे, की जेव्हा आपण अ पीस ऑफ न्यूज म्हणजे आपण एखादी बातमी वाचतो, इज रिअलेबल म्हणजे ती खरंच विश्वास ठेवण्यासारखी आहे का? ऑर अनरिअलेबल की आपण विश्वास न ठेवण्यासारखी आहे. आता तुम्ही एखादं बघाल म्हणजे असं एखाद्या प्रॉडक्टबद्दल बोललं जातं, की नाही आणि आपल्याला त्याच्याबद्दल असं बातम्या पण असतात, की अरे हे क्रीम लावल्याने हे झालं, ते औषध खाल्ल्याने वजन कमी झालं वगैरे असं आपण खूप साऱ्या न्यूज वगैरे बघत असतो. पण आता खरंच तसं होतं का? की होत नाही. तर हे रिअलेबल आहे म्हणजे विश्वास ठेवण्यासारखं आहे की विश्वास न ठेवण्यासारखं आहे. हे आपण एक जागरूक म्हणजे रीडर्स किंवा जागरूक नागरिक म्हणून आपण बातम्यावर कितपत विश्वास ठेवायचा हे आपल्याला ठरवायचं आहे. आपल्याला बातमीमध्ये जे काही लिहिलेलं दिसतं ते सगळंच खरं राहत नाही. त्याची पडताळणी करणं काय असते? आवश्यक असते. म्हणजे विश्वास ठेवायचा की नाही हा आपला प्रश्न आहे आणि आपण त्याचं एनालिसिस म्हणजे विश्लेषण करून, पडताळणी करूनच आपण विश्वास ठेवायला पाहिजे. बघा आता इथे काय झालंय अकॉर्डिंग टू अवर सोर्सेस. अकॉर्डिंग टू अवर सोर्सेस म्हणजे काय आमच्या सोर्सेस प्रमाणे म्हणजे आमच्या सूत्राप्रमाणे. तुम्ही बरेचदा
न्यूज चॅनलमध्ये जेव्हा बातम्या बघतो, तर ते म्हणतात ना, की सूत्रों के अनुसार सूत्रांनी सांगितलेलं आहे. आता सूत्र म्हणजे काय? तर यांचे जे सोर्सेस असतात, न्यूज चॅनलवाल्यांचे जे किंवा पेपरवाल्यांचे जे सोर्सेस असतात, माहिती काढणारे जे लोकं असतात, ते काय करतात, या बातम्या शोधून काढतात. तर म्हणजे अकॉर्डिंग टू आवर सोर्सेस म्हणजे आमच्या सूत्रानुसार असं म्हटलं जातं. ऑथोराइ ऑथोराइट्स से दॅट ऑथोराइट्स म्हणजे एखादा अधिकार. ऑथोराइट्स म्हणजे अधिकार. ऑथोराइट्स से दॅट म्हणजे अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार ॲन आय विटनेस अकाउंट म्हणजे डोळ्यांनी पाहिलेल्या म्हणजे कोणी एखाद्याने डोळ्यांनी पाहिलेलं असेल. तर बघा 3 टाइपच्या बातम्या असतात आणि आपल्याला जेव्हा न्यूज चॅनल तुम्ही बघता, तर त्याच्यात असं म्हटलं जातं अकॉर्डिंग टू अवर सोर्सेस. अकॉर्डिंग टू अवर सोर्सेस म्हणजे काय? सूत्रों के अनुसार किंवा आपण म्हणू त्याला सूत्रांच्या नुसार, सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे. आता हे सूत्र कोण आहेत? त्यांची जी गुपित जे लोकं असतात, जे ह्या बातम्या शोधून काढतात त्यांना म्हणतात असं. आणि दुसरा आहे अथॉरिट्स से दॅट म्हणजे जे अधिकारी वर्ग आहे, अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार. आणि मग तिसरा आहे ॲन आय विटनेस अकाउंट म्हणजे जो डोळ्यांनी पाहतो. डोळ्यांनी जी बातमी खरंच घडताना पाहिलेली असेल, तर त्याला काय म्हणतात? ॲन आय विटनेस अकाउंट म्हणजे डोळ्यांनी पाहिलेली ती बातमी आहे. तशा 3 प्रकारच्या माध्यमातून बातम्या काय केल्या जातात? प्रदर्शित केल्या जातात. तर बघा काय दिलेलं आहे, द न्यूज आयटम्स हॅव फ्रेजेस लाइक आता ते असं फ्रेजेस वापरतात. असे वाक्य वापरतात फ्रेजेस, की अकाउंटिंग टू अवर सोर्सेस म्हणजे सूत्रांच्या अनुषंगाने म्हणजे आम्ही बातमी सांगत आहोत. अथॉराइट्स से दॅट म्हणजे जे अधिकारी वर्ग आहेत, जो वर्ग आहे त्यांच्या म्हणण्यानुसार. तर हे काय वापरतात असे बातमी सांगण्याच्या आधी असं स्लोगन वापरतात किंवा ॲन आय विटनेस अकाउंट म्हणजे ज्यांनी डोळ्यांनी ती बातमी खरंच घडताना पाहिलेली आहे त्यांच्यानुसार. एखादा प्रसंग आहे किंवा काय आहे, आता तुम्ही अजित पवारांचं पाहिलं असेल, जे 27 जानेवारीला त्यांचं जे विमानात दुर्घटना झाली, तर त्या ज्या गावाच्या जवळ झाल्या, तर त्यांचे आय विटनेस होते. त्या लोकांनी तो प्रसंग घडताना बघितलेला आहे, की तो हेलिकॉप्टर कसा गिरट्या मारत होता, कसा पडला आणि काय झालं, तर ते प्रत्यक्षदर्शी होते. म्हणजे आय विटनेस होते आपण असं त्यांना म्हणू. आणि सूत्रोक्यानुसार म्हणजे काही अशा खाजगी बातम्या ज्या असतात, तर म्हणजे त्यांचं नाव प्रदर्शित केलं जात नाही. म्हणजे त्यांना त्यांना म्हणतात अकॉर्डिंग टू अवर सोर्सेस म्हणजे आमच्या सूत्रांप्रमाणे वगैरे असं हेडिंग बोललेलं जाते किंवा छापलेलं जाते एटसेट्रा. टू कन्व्हिनियन्स द रीडर्स ऑर व्ह्यूअर्स दॅट न्यूज इज रिअलेबल. तर असं का ते बरं सांगतात, की ते कन्व्हिन्स करतात. ते काय करतात आपल्याला कन्व्हिन्स करतात म्हणजे आपल्याला ते समजवण्यासाठी आपण विश्वास ठेवला पाहिजे म्हणून. द रीडर्स ऑर द व्ह्यूअर्स रीडर्स म्हणजे जो वर्तमानपत्र आहे, तो वाचक वर्ग आहे. म्हणजे न्यूजपेपर वाचणारा जो वर्ग आहे आणि व्ह्यूअर्स म्हणजे जे आता न्यूज चॅनल आहेत, त्याच्यावर काय बघतो आपण जे न्यूज बघतो, तर ते व्ह्यूअर्स म्हणजे प्रत्यक्षदर्शी आपण पाहतो. दॅट द न्यूज इज रिअलेबल. रिअलेबल म्हणजे ते खऱ्या गोष्टी आहेत किंवा विश्वास ठेवण्यासाठी काय करतात, आपल्याला या हेडिंग्स, या फ्रेजेसनुसार ते आपली बातमी सुरू करतात. तुम्ही हिंदी न्यूज चॅनलमध्ये वगैरे पाहाल किंवा मराठी जेव्हा न्यूज चॅनल असतं तेव्हा म्हणतात, आमच्या सूत्रानुसार हे असं-असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे डोळ्यांनी प्रत्यक्षदर्शी म्हणजे हे पाहण्यात आलेलं आहे. म्हणजे अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे. तर असं त्यांचे हेडिंग असते आणि त्याच्यानंतर ते बातमी सांगतात. तर ते का बरं सांगतात, की जे रीडर्स आहेत, जे वाचक वर्ग आहे किंवा व्ह्यूअर्स आहे, जो पाहणारा वर्ग आहे, दॅट द न्यूज इज रिअलेबल. त्यांना ह्या ज्या बातम्या आहेत त्या खऱ्या वाटायला पाहिजे. रिअलेबल म्हणजे त्यांचा विश्वास बसायला पाहिजे या दृष्टीने ते काय करतात, आपल्यासमोर ज्या बातम्या आहेत त्या काय करतात, प्रेझेंट करतात. तर बघा आता रिअलेबल. रिअलेबल म्हणजे काय मुलांनो? विश्वसनीय. याचा अर्थ काय असतो? विश्वास ठेवण्यासारखं. रिअलेबल म्हणजे विश्वसनीय. म्हणजे खरं वाटणारं आपण म्हणू. खरं वाटणाऱ्या बातम्या. बघा फॉलोविंग आर सम न्यूज आयटम्स. आता आपल्याला काय न्यूज कशा असतात तसं सांगितलंय आणि विश्वास ठेवण्यासाठी ते काय-काय सांगतात हे केलेलं आहे. पण आपण डोक्याचा उपयोग करायचा आणि त्याची पडताळणी करायची आणि नंतरच ओपिनियन द्यायचं. तर बघा फॉलोविंग आर सम न्यूज आयटम्स तुमच्या पुस्तकामध्ये, टेक्स्टबुकमध्ये 4 न्यूज आयटम्स आहेत. 4 न्यूजचे प्रकार आहेत आणि त्याच्याद्वारे आपण एनालिसिस कसं करायचं, कोणत्या बातम्या खऱ्या आहेत, किती खोट्या आहेत, कुठे फॅक्ट आहे, सत्यता कुठे आहे, की कुठे मार्केटिंग आहे, की म्हणजे
म्हणजे मार्केटिंग, जाहिराती करणं किंवा अ, जास्त व्ह्यूअर्स मिळायला पाहिजे ह्याच्यासाठी करतात. फॅक्ट कुठे आहे, कुठे फेक आहेत, हे आपण आता या न्यूजद्वारे जे 4 आयटम्स दिलेले आहेत, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पण आहेत आणि इथे पण दिलेले आहेत. त्याच्यानुसार बातम्या कशा असतात त्या काय करू आपण आता अभ्यासून घेऊ. तर बघा आता आपल्याला इथे एक न्यूज दिलेली आहे, पण ती न्यूज आता रिअलेबल आहे, अनरिअलेबल आहे, बॅड आहे, गुड आहे, इंटरेस्टिंग आहे की ते समजू. तर बघा इथे काय दिलेलं आहे, न्यूज आहे, क्लोज शूज नॉट अलाउड इन एक्झामिनेशन हॉल. तर बघा हे कुठल्या एक्झाम विषयी दिलेले आहे. तर आपल्याकडे पण खूप साऱ्या अशा एक्झाम्स असतात की जे ऑनलाईन होतात, त्याच्यात तुमच्या केसांना क्लिप नको, घड्याळ नको, दागदागिने नको, शूज नको, असं सिंपल जावं लागतं आणि पेन वगैरे पण ते प्रोव्हाईड करतात. तर असं का बरं करतात, की आपण पाहतो की पेपर जो लीक केलं जातं, खूप मुलं कॉपी करतात, चीटिंग करतात आणि कॉपी करायसाठी ते असे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट वापरतात, चिप वापरतात, स्मार्ट वॉच वगैरे वापरतात. तर ह्या प्रकरणाला आळा बसावा आणि परीक्षा चांगल्या पद्धतीने कुठलाही भेदभाव न करता, डिस्क्रिमिनेशन न करता परीक्षा चांगल्या रीतीने पास व्हा म्हणजे पार पडावी यासाठी हे सगळे नियम घातले जातात. तर बघा इथे न्यूजपेपर आहे आणि याच्यावर न्यूज दिलेली आहे. क्लोज्ड शूज नॉट अलाउड म्हणजे जे पायबंद जे जुते असतात, ज्या शूज म्हणजे काय जुते, ज्या जुत्याने आपले पाय पूर्ण असे झाकले जातात, ते काय नॉट अलाउड म्हणजे त्यांना परमिशन दिलेली नाहीये इन एक्झामिनेशन हॉल्स. म्हणजे एक्झामिनेशन हॉल म्हणजे काय? परीक्षा केंद्र आहेत. तर परीक्षा केंद्रावर जे मुलं परीक्षा द्यायला जातील, तर त्यांना बॅन केलेलं आहे. क्लोज शूज नॉट अलाउड म्हणजे असे बंद टाईट जुते त्यांनी घालून जायचे नाहीयेत. तर एखादी सिंपल चप्पल किंवा स्लीपर असं ते घालून जाऊ शकतात. तर हे बॅन केलेलं आहे. तर ही न्यूज काय आहे मुलांनो, तुम्हाला कशी वाटते? ही रिअलेबल वाटते की अनरिअलेबल वाटते, फेक वाटते, कशी वाटते? तर काय आहे मुलांनो, ही जी न्यूज आहे ही रिअलेबल आहे. म्हणजे विश्वसनीय आहे. आणि ही न्यूज का बरं छापली असेल, की न्यूजपेपर सगळ्यांच्या घरात जातो आणि परीक्षेबद्दल प्रत्येक विद्यार्थ्यांना आणि मुलांना अवेअरनेस असावा आणि ते जेव्हा परीक्षेला जेव्हा येतील, तर त्यांनी जे सांगितलेलं आहे, की काय-काय बॅन आहे त्या वस्तू त्या आपल्यासोबत आणणार नाही आणि त्यांना ठेवायला सुद्धा प्रॉब्लेम नाही आणि परीक्षेत असा कुठलाही गैरप्रकार घडणार नाही. तर हे काय सतर्क करण्यासाठी, मुलांना अलर्ट करण्यासाठी त्यांना इन्फॉर्मेशन या न्यूजपेपरमध्ये छापलेली आहे म्हणून आणि त्याचा हेडिंग सुद्धा दिलेला आहे, क्लोज शूड नॉट अलाउड इन एक्झामिनेशन हॉल. म्हणजे परीक्षा केंद्रामध्ये क्लोज बंद पायाचे जुते काय आहेत ते अलाऊ नाहीये. तर बघा याच्यामुळे काय होईल, लोकांनी जर ही न्यूज वाचली, परीक्षा केंद्रात जाण्यापूर्वी काय करणार, ते तसं क्लोज शूज घालून येणार नाही. आता बघा ही न्यूज कुठे आहे, ह्या परीक्षा कुठे होणार आहे? बेंगलुरूमध्ये होणार आहे. कुठे होणार आहे? प्लेस काय आहे? कुठे परीक्षा होणार आहे ती? बेंगलुरूमध्ये. बघा काय दिलेलं आहे, शिवम आणि त्या ज्या इन्स्टिट्यूटमध्ये एक्झाम होणार आहे त्याचं नाव काय आहे बघा, शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी बेंगलुरू. तर ही जी शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी हे या काय आहे, ह्या इन्स्टिट्यूटचं नाव आहे. आणि ही परीक्षा जी आहे ती एक्झाम इथे होणार आहे. हा एक्झामिनेशन हॉल आहे. हॅज रिसेंटली इश्यूड अ लिस्ट. त्यांनी म्हणजे त्यांच्या परीक्षा होणार आहेत त्यासंबंधी कुठल्या अटी आहेत, म्हणजे काय करायचं आहे आणि काय नाही करायचं आहे, याची एक लिस्ट शो केलेली आहे आणि ती लिस्ट कुठे छापलेली आहे मुलांनो? पेपरमध्ये छापलेली आहे, की मुलांना काय करावं त्याचं म्हणजे त्यांना माहिती व्हावं. बघा डूज अँड डोंट फॉर एक्झाम. डूज म्हणजे परीक्षाला येताना काय करायचं आहे, कुठल्या वस्तू घेऊन यायच्या आहेत आणि डोंट आणि काय नाही घेऊन यायचं आहे. हे त्यांनी काय केलेलं आहे न्यूजपेपरमध्ये छापून सांगितलेलं आहे, की मुलांमध्ये ते अवेअरनेस हवं, त्यांना माहिती व्हावं. ऑफ डूज अँड don'ts for candidates taking the entrance test to the prestigious institute this year. तर बघा ही शिवम इन्स्टिट्यूट जी आहे ती प्रेस्टिजियस आहे म्हणजे छान नावाजलेली इन्स्टिट्यूट आहे. तर त्यांनी काही असं नियम घातलेले आहे. डूज म्हणजे काय आणायचं आहे आणि डोंट म्हणजे काय नाही आणायचं हे नियम आहे आणि ते न्यूजपेपरमध्ये त्यांनी ही न्यूज दिलेली आहे. फॉर कॅन्डिडेट्स टेकिंग द एंट्रन्स टेस्ट जे कॅन्डिडेट्स आहेत म्हणजे जे परीक्षेचे जे विद्यार्थी आहेत, कॅन्डिडेट्स आहेत, टेकिंग द एंट्रन्स टेस्ट जे एंट्रन्सची टेस्ट देणार आहेत टू द प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूट धिस इयर. म्हणजे यावर्षी या नावाजलेल्या बेंगळुरूच्या इन्स्टिट्यूटमध्ये जे मुलं परीक्षा देणार आहेत, त्यांच्यासाठी काही नियम आणि काही अटी घातलेल्या आहेत, त्या इथे दिलेल्या आहेत, की मुलांना काय घालून यायला पाहिजे आणि त्यांनी काय नको करायला पाहिजे. तर आपण बघूया काय
नाही घालायला पाहिजे बघा. द कॅन्डिडेट्स विल नॉट बी अलाउड टू एंटर द एक्झामिनेशन हॉल वेअरिंग क्लोज शूज. म्हणजे बघा हे पायाला पूर्ण झाकलेले शूज असतात, ठीक आहे. तर द कॅन्डिडेट विल नॉट बी अलाउड म्हणजे जे कॅन्डिडेट्स आहेत ते परीक्षार्थी आहेत त्यांना बॅन करण्यात आलंय टू एंटर द एक्झामिनेशन हॉल वेअरिंग क्लोज शूज. म्हणजे असे बंद पायाचे जुते त्यांना घालून नाही यायचे आहेत. बूट्स म्हणजे बूट्स पण नाही घालायचे आहे, इव्हन सॉक्स. तर जे आपण सॉक्स आणि बूट आहे हे टोटली काय केलेलं आहे, म्हणजे डोंट म्हणजे हे घालून तुम्हाला यायचे नाही आहेत, याच्यावर बॅन केलेलं आहे. म्हणजे असे क्लोज्ड पायाचे जुते नको, म्हणजे जुते, बूट किंवा सॉक्स त्यांनी नाही म्हटलेलं आहे. अदर आयटम्स आणि बघा कुठल्या-कुठल्या गोष्टीवर त्यांनी नाही म्हटलेल्या आहेत. अदर आयटम्स विल नॉट बी अलाउड इनसाइड इन्क्लूड मोबाईल फोन. तर परीक्षेला येताना त्यांनी मोबाईल फोन्स बॅन केलेला आहे. मायक्रोफोन्स पण सोबत नको, इयर प्लग्स पण नको आहे आणि परत कॅल्क्युलेटर्स. म्हणजे या गोष्टी त्यांनी जे इलेक्ट्रिकल गॅजेट्स आहेत, की ज्याच्यामुळे मुलं चीटिंग करू शकतात, त्या सगळ्या त्यांनी बॅन केलेल्या आहे. तर बघा आपल्याला कुठे कोणत्या-कोणत्या वस्तू बॅन केलेल्या आहेत, अलाऊ नाही केलेलं आहे. तर बघा हे जे ऑर्नामेंट्स दिसतात म्हणजे हे दागदागिने दिसतात यापैकी काहीही घालून नाही जायचं. काय दिलेलं आहे? ऑल टाइप्स ऑफ मेटॅलिक ऑब्जेक्ट जे मेटल आहेत ऑब्जेक्ट्स जसे ऑर्नामेंट्स म्हणजे दागिने त्याच्यात रिंग्स आल्या म्हणजे अंगठी, ब्रेसलेट्स हातातले, तावीज जे गळ्यात घालायचा तावीज असतो प्रोहिबिटेड म्हणजे काय केलेलं आहे, हे बॅन केलेलं आहे. तर हे घालून जायचं नाहीये. त्याचप्रमाणे जे हाय हीलचे सँडल्स आहेत किंवा शूज आहेत, शूज हाय हील्स प्रोहिबिटेड म्हणजे हे आपण याच्यावर काय हे मना करण्यात आलेले आहेत. हे घालून नाही जायचे. ऑल इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस म्हणजे जे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत, उपकरणं आहेत, जसं त्याच्यात स्मार्ट वॉच आली, स्मार्ट प्रोग्रामेबल वॉचेस आहे, फोन आहे, कॅल्क्युलेटर्स आहेत, हे जे सगळे ज्या वस्तू आपल्याला चित्रात दाखवलेल्या आहेत, ही वॉच आहे, फोन आहे, कॅल्क्युलेटर आहे, लॅपटॉप आहे, वायफायचा साइन दिसतोय, ही स्मार्ट वॉच आहे. तर यांना सगळ्यांना बॅन केलेलं आहे. हाय हीलचे शूज किंवा दागदागिने पण नाही म्हटलेलं आहे. क्लोथ्स विथ फुल स्लीव्हज म्हणजे फुल हाताचे जर तुम्ही स्लीव्हज घातले असे बंद पूर्ण, तर त्यांना पण नाही म्हटलेलं आहे. अशा प्रकारच्या कपड्यांना तिथे परमिशन नाहीये. क्लोथ्स विथ फुल स्लीव्हज म्हणजे लांब बाह्या असलेले शर्ट पण घालून नाही जायचे आहेत. बिग बटन ज्या शर्टाच्या अशा मोठ्या-मोठ्या बटन्स आहेत त्यांना पण बॅन आहे. ब्रॉचेस त्यांना पण बॅन आहे. फ्लॉवर्स असे जे लावून येतात प्रोहिबिटेड या सगळ्यांना मनाई केलेली आहे. का बरं या म्हणजे ज्या वस्तू आहेत, थिंग्स आहेत त्यांना का प्रोहिबिटेड केलेल्या आहेत? त्यांना बंधनकारक का केलेलं आहे? कारण ह्याच्यामुळे या वस्तू वापरल्यामुळे कोणी त्याचे चिप किंवा मायक्रोफोन असं वगैरे हे करून काय करू शकतात ब्लूटूथच्या साहाय्याने परीक्षा केंद्रामध्ये चीटिंग होऊ शकते आणि हा सगळा प्रकार गैरप्रकार टाळण्यासाठी हे त्यांनी काय अटी घातलेल्या आहेत. बघा अदर आयटम्स विच विल नॉट बी अलाउड इनसाइड इन्क्लूड मोबाईल फोन्स, मायक्रोफोन्स, इयर प्लग्स, कॅल्क्युलेटर. तर ह्या ज्या वस्तू दाखवलेल्या आहेत, ह्या ज्या सगळ्या अदर आयटम्स आहेत, यांना काय केलेलं आहे? बॅन केलेलं नाही आहे. त्यांना परमिशन नाही आहे, की त्यांनी या वस्तू परीक्षा केंद्रात घालून यायला पाहिजे. याच्यावर काय आहे? मुलांनो बंदी आहे. बघा द पेन्स विल बी प्रोव्हाइडेड इन द हॉल बाय द इन्व्हिजिलेटर्स. इन्व्हिजिलेटर्स म्हणजे जे परीक्षा केंद्रात जे टीचर्स असतात, त्यांना इन्व्हिजिलेटर्स म्हणतात. म्हणजे ते मुलांना मदत करण्यासाठी असतात. तर काय ह्या सगळ्या वस्तू म्हणजे परीक्षा केंद्रात जाताना तुम्हाला अगदी सिंपल जायचंय. कुठलं ऑर्नामेंट्स, बूट्स, कॅल्क्युलेटर्स कुठल्याही इलेक्ट्रिक वस्तू नाही. तुम्हाला एक साधी स्लीपर आणि साधे कपडे घालून जायचे आहेत. इव्हन पेन सुद्धा त्यांनी अलाऊ केलेलं नाहीये. द पेन्स विल बी प्रोव्हाइडेड आणि ते पेन पण सुद्धा देणार आहेत इन द हॉल बाय द इन्व्हिजिलेटर्स. ते इन्व्हिजिलेटर्स असतात परीक्षा केंद्रात. ते तुम्हाला काय पेन सुद्धा पुरवणार आहेत. म्हणजे पेन पण अलाऊ नाहीये आपल्याकडचं. तर ह्या सगळ्या गोष्टी बॅन केलेल्या आहेत. तर बघा त्या न्यूजवरून काय कळतं, की ती जी न्यूज आहे, ती न्यूज काय आहे मुलांनो? आपण पहिली जी न्यूज वाचली आहे त्याच्यात तुम्हाला काय वाटतं ती रिअलेबल आहे की अनरिअलेबल आहे? तर ती न्यूज काय मुलांनो? रिअलेबल आहे म्हणजे ट्रुथ आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेला येताना कुठलाही प्रॉब्लेम नको बाबा त्यांना वस्तू कुठे ठेवायच्या, त्यांच्या वस्तू कशा सांभाळायचा हा त्यांना कुठलाही त्रास म्हणजे झाला नाही पाहिजे आणि त्याचप्रकारे परीक्षा पण व्यवस्थित पार पडली आहे पाहिजे. कुठलाही गैरप्रकार होऊ नये यासाठी अवेअरनेससाठी ही न्यूज छापण्यात आलेली आहे. तर आपण या गोष्टीवर विश्वास ठेवू शकतो आणि हे विद्यार्थ्यांसाठी काय आहे हितकारक आहे. म्हणजे ही जी न्यूज आहे ती कुठल्या आयटममध्ये येते मुलांनो? ट्रू म्हणजे याच्यात सत्यता आहे.